हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलत असतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारची वाक्य आपण बोलत असतो, संभाषण आपण करत असतो. मग बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की आपण जे काही वाक्य बोलतोय ते वाक्य इंग्रजीत आपण कोणत्या पद्धतीने बोलू शकतो, बरोबर की नाही. बऱ्याचांना असे प्रश्न पडत असतील की समजा तिकडे जा, इकडे ये, उभा राहा, खाली बस. आता हे जे काही वाक्य आहेत ते अगदीच साधारण वाक्य आहेत, परंतु अशीच वाक्ये काही विद्यार्थ्यांना माहिती नसतात किंवा ज्ञात नसतात. मग अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला समजून घ्यायचे असतील किंवा बोलायचे असतील तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, तर आपल्याला ती वाक्य ऐकणं गरजेचं आहे. त्या वाक्यामध्ये जे काही शब्द दिलेले असतात त्या शब्दांचे अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर आपली व्होकॅब्युलरी जर असेल तर आपण लहान लहान वाक्ये सहज आणि सोप्या पद्धतीने बोलू शकतो, सहज आपण बोलू शकतो, बरोबर. त्यासाठी आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढवणं गरजेचं आहे, म्हणजेच आपण ते वाक्य सहज बोलू शकू किंवा आपण ती वाक्य वापरू शकू किंवा आपण ती वाक्य ट्रान्सलेट करू शकू किंवा ज्यांनी आपल्याला काय काय विचारलं असेल किंवा काही सांगितलं असेल तर त्याला आपण रिस्पॉन्स करू शकू. ठीक आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारची वाक्य बोलत असतो. मराठी वाक्य आपण मराठीच्या माध्यमातून आपण ते कम्युनिकेशन करत असतो, संवाद आपण साधत असतो, संभाषण आपण करत असतो. मग तेच जर समजा आपण इंग्रजीतून केलं तर आहे की नाही. जर आपण ते इंग्रजीतून केलं किंवा जे काही आपण वाक्य बोलत असतो तेच वाक्य जर आपण इंग्रजीच्या माध्यमातून बोललो तर बघा ना, मग हे वाक्य जर आपल्याला बोलायचे असतील किंवा अशी वाक्य समजून घ्यायची असतील तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची उपयुक्त व्हिडिओची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमाने मिळू शकेल. आणि जर ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्कीच अधिक विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करून त्यांच्यापर्यंत ती पोचवा, ज्याच्या माध्यमातून ते सुद्धा अशी नवनवीन माहिती समजू शकतील. ठीक आहे. तर आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो आहे युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज. युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज. युजफुल म्हणजेच काय, तर उपयुक्त. की आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही वाक्य बोलत असतो त्यातील काही उपयुक्त वाक्य ते आपण समजून घेणार आहोत. मगाशीच आपण विचार केला की आपण दैनंदिन जे काही वाक्य आहे ते वाक्य आपण मराठीच्या माध्यमातून सहजरित्या कम्युनिकेशन करत असतो, सहजरित्या आपण बोलत असतो. पण तीच वाक्य जर समजा आपण इंग्रजीत बोललो तर मग त्यासाठी आपल्याला अशी वेगवेगळ्या प्रकारची जी वाक्य आहेत ती वाक्य आपल्याला समजून घ्यायची आहेत की जे आपल्याला आपल्या इंग्रजीमध्ये उपयुक्त ठरू शकतात. दैनंदिन बोलली जाणारी इंग्रजी उपयुक्त वाक्य खूप महत्वाची वाक्य आहेत. सर्वसाधारणपणे आपण ती वापरत असतो, कळत न कळत आपण बोलून जात असतो, बरोबर. मग हीच वाक्य आपल्याला समजून घ्यायची आहेत, अशीच वाक्य आपल्याला संग्रहित करायची आहेत, ती आपल्याला माहिती करून घ्यायची आहेत की ज्याचा वापर आपण प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन लँग्वेज मध्ये, दैनंदिन संभाषणामध्ये, संवादामध्ये आपण ती वापरू शकू. ओके. तर आपण या ठिकाणी काही वाक्य लिहिलेले आहेत. त्यातील पहिला वाक्य आहे नॉक द डोअर. नॉक द डोअर. नॉक द डोअर मीन्स दरवाजा वाजवा. आता दरवाजा वाजवायचा असेल तर आपण काय करत असतो, नॉक द डोअर, नॉकिंग करत असतो, नॉक करत असतो. सेकंड, ऍड शुगर. ऍड शुगर. आता या ठिकाणी जे काही एक एक दोन दोन शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असायला हवेत. ऍड म्हणजेच काय, मिळवणे. शुगर म्हणजेच काय, साखर. ऍड शुगर म्हणजेच काय, साखर मिसळा. लुक ॲट मी. लुक ॲट मी, मला बघा किंवा मला पहा. लुक ॲट मी. ठीक आहे. लुक देअर. लुक देअर. लुक देअर. देअर म्हणजेच तिकडे.
देअर म्हणजेच तिकडे आणि लुक म्हणजेच पाहणे किंवा बघणे. तिकडे पहा किंवा तिकडे बघा. लुक देअर, तिकडे बघा. डू ॲज आय से, डू ॲज आय से, डू ॲज आय से. डू ॲज आय से म्हणजेच काय की मी जसे सांगितले तसे करा. डू ॲज आय से, मी जसे सांगितले तसे करा. डिसाइड युअर सेल्फ, डिसाइड युअर सेल्फ. युअर सेल्फ म्हणजेच काय, तुम्ही स्वतः. डिसाइड म्हणजेच काय, तर ठरवणे, निश्चय करणे. डिसाइड युअर सेल्फ, स्वतः निश्चय करा किंवा स्वतः ठरवा. थिंक इट ओव्हर, थिंक इट ओव्हर. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक इट ओव्हर म्हणजेच काय, त्याविषयी विचार करा. म्हणजे जे काय असेल, जो काही पॉइंट असेल त्याविषयी विचार करा. थिंक इट ओव्हर. जो एखादा सब्जेक्ट असेल, एखादा विषय असेल, त्याच्या संदर्भात आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे. 8 नंबरचं वाक्य पहा. लिसन टू मी. लिसन, लिसन म्हणजेच काय, ऐकणे. टू मी, माझे, माझे ऐका. लिसन टू मी व्हॉट आय से, की मी काय सांगतोय ते ऐका. लिसन टू मी, माझे ऐका. गो टू हिम, गो टू हिम, त्याच्याकडे जा. गो टू हिम, हिम म्हणजेच काय, त्याच्याकडे. गो म्हणजेच जाणे. गो टू हिम, त्याच्याकडे जा. माइंड इट, माइंड इट. माइंड इट म्हणजेच काय, लक्षात ठेवा. माइंड इट मीन्स लक्षात ठेवा. कॅरी ऑन, कॅरी ऑन, चालू दे किंवा चालू ठेवा, चालू दे. सर्च फॉर दॅट, सर्च म्हणजेच शोधणे. फॉर दॅट, फॉर दॅट म्हणजेच काय, त्याच्यासाठी. काय करायचं आहे, त्याच्यासाठी शोधा. सर्च फॉर दॅट, त्याच्यासाठी शोधा. इंट्रोड्यूस मी, इंट्रोड्यूस मी. इंट्रोड्यूस म्हणजेच काय, परिचय करून देणे किंवा ओळख करून देणे. मी म्हणजेच माझा परिचय करून द्या, माझी ओळख करून द्या. इंट्रोड्यूस मी, माझी ओळख करून द्या किंवा माझा परिचय करून द्या. पिक इट अप, पिक इट अप मीन्स वर उचल. पिक इट अप, पिक इट अप, पिक इट, पिक इट अप म्हणजेच वर उचल. पुट डाऊन, पुट डाऊन मीन्स खाली ठेव. कंट्रोल युअर सेल्फ, कंट्रोल युअर सेल्फ. कंट्रोल, कंट्रोल युअर सेल्फ म्हणजेच काय, स्वतःला सांभाळा. कूल डाऊन, कूल डाऊन, शांत हो. गो लेफ्ट अहेड, गो लेफ्ट अहेड. गो लेफ्ट अहेड मीन्स डावीकडून सरळ जा. गो लेफ्ट अहेड, गो लेफ्ट अहेड म्हणजेच काय, डावीकडून सरळ जा. कम इन, कम इन, आत या. गो ऑन टेलिंग, गो ऑन टेलिंग. गो मीन्स जाणे, टेलिंग म्हणजेच बोलता बोलता. गो ऑन टेलिंग म्हणतच जा किंवा बोलतच जा. कम हिअर, कम हिअर मीन्स इकडे ये. कीप स्टँडिंग, कीप स्टँडिंग, उभे राहा. सीट ॲट इज, सीट ॲट इज. सीट ॲट इज मीन्स आरामाने बस, रिलॅक्स. टेक रेस्ट, टेक रेस्ट. टेक रेस्ट मीन्स विश्रांती कर. टेक रेस्ट मीन्स विश्रांती कर. नेक्स्ट, गो बॅक टू युअर सीट. गो बॅक टू युअर सीट मीन्स आपल्या जागी परत जा. गो बॅक टू युअर सीट मीन्स आपल्या जागी परत जा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेतोय. अत्यंत उपयुक्त अशी वाक्य आहेत. नक्कीच तुम्हाला आवडत असतील आणि जर व्हिडिओ आवडत असेल किंवा माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल. ठीक आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना मिळू शकेल. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर.